वाह, काय मस्त असं खेकड्याचं कालवण इथे झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. संडे होता, मग आणले खेकडे. आता कसं पावसाळा चालू झालं आहे ना, तर बाजारात खेकडे येतात. तर आता हे खेकडे बघा मी कसे बनवले ते आपण पाहूयात. त्याआधी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. पाहू शकता तुम्ही इथे छान असे खेकडे आणलेले आहेत. आता आपण हे खेकडे ना साफ करून घेऊया. मी हे खेकड्यांच्या नांग्या आहेत ना, त्या मच्छीवाले बाईकडूनच कट करून आणलेले आहेत. तर इथे बघा एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घेतलं, तेल चांगलं तापून दिलं, मग जिरं थोडं घातलं फोडणीला आणि लसूण आणि थोडे हिरव्या मिरच्या घातल्या 2 ते 3, बारीक चिरलेला कांदा छान असं तेलावरती परतून होऊन द्यायचं. मी काही इथे वाटण बनवलेलं नाही आहे, मी फक्त इथे लसूण कांद्यावरच करणार आहे. आणि छान असा कांदा परतून झाला की टॉमॅटो त्यामध्ये घेतलेला आहे, छोटा टॉमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर थोडी हळद, जिरे पावडर आणि धने पावडर घेतले आणि त्यामध्ये आता आपल्याला हे स्वच्छ साफ करून घेतलेले खेकडे घालायचे आहेत. खेकड्यांची वरची कवच पण मी घेतलेले आहेत. ते आपल्याला म्हणजे त्यांनी ना रस्सा छान उतरतो त्याचा खेकड्यांचा भाजीमध्ये. तर नंतर मग हातांना ते काढून टाकायचं, म्हणून मी ते कवच पण घेतलेले आहेत आणि मस्तपैकी असे ते आता छान शिजून घ्यायचे आहेत. तर त्यावर झाकण ठेवलं, झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवलं आणि त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये मी खेकडे चांगले शिजून घेतले आणि लगेच मग शिजून झाल्यानंतर एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये लसूण घेतला, तेल घेतलं आणि आपले घरगुती सुके मसाले घेतलेले आहेत. तर इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे, धणे पावडर, जिरे पावडर, लाल काश्मीरी पावडर घेतलेले आहे, हळद आणि गरम मसाला. तर तेलामध्ये कसं लसूण झाला की लगेच मसाले घालायचे. तेलात मसाले घातले की छान तरी येते आणि लगेच आपण शिजून घेतलेले खेकडे मी त्यामध्ये घातलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, कलर पण छान आलेला आहे हां का. तेलामध्ये कसं मसाले सोडले ना की कलर मस्त येतो. नंतर आपले शिजलेले खेकडे घातलेले आहेत. तर आधी मी खेकडे ना उकडून घेतलेले आहेत, म्हणजे मग ना उकडून घेतले ना की ते चांगले शिजल्या पण जातात आणि चव पण छान येते. तर बघू शकता किती छान अशी तर्री पण आलेली आहे नाही का आपल्या खेकड्यांना. आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. कसं खेकडे पण थोडेसे खारट असतात आणि आधी शिजवताना मीठ घातलं होतं, म्हणून आता थोडंच मीठ घातलं. आणि इथे बघू शकता तुम्ही वरून कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण यामध्ये ना चिंचेचा कोळ घालून घेऊया. इथे बोरावडी चिंच भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये. तर इथे मी चिंचेचं असं कोळ बनवून घेतलं आहे. तुम्ही कोकम पण घालू शकता किंवा टोमॅटो रोल पण करू शकता. तर इथे कसं मस्त मी ना चिंचेचा कोळ घातला, मस्त आंबट आंबट असा खेकड्याचा रस्सा तुम्ही गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.